नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कापूस या प्रमुख नगदी पिकानं यावर्षी दगा दिलाय। अनियमित पाऊस आणि त्यातच लाल्या रोगाची भर यामुळे टाकलेलं भांडवल निघणंही शेतकऱ्यांकरता कठीण होऊन बसलंय। कापसाला 7,000चा हमीभाव देण्याची मागणी करणाऱ्या भाजपनं आता सत्तेत आल्यावर तातडीनं त्याबाबत पावलं उचलावीत अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करतायत। भावाबद्दल सर आज जे लोक सत्तेत आहेत, मंत्री होते, हे जेव्हा विरोधात होते तेव्हा हे मोठ्याने तिथं ओरडायचे की शेतकऱ्यांच्या पिकाला कापसाला 5 ते 6,000 7,000 रुपये हमी भाव द्या। आणि तुम्ही आज सत्तेवर बसले, तुम्ही काय करताय? मग तुम्ही द्या ना। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने तुम्हाला सत्तेत आणलं, खुर्चीवर बसवलं। मग शेतकऱ्यांच्या विषयी तुम्ही जेव्हा विरोधात राहून ओरडत होते, आता सत्ता तुमच्या हातात आहे, मग भावचं काय झालं? पेट्रोल पंपांवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड न स्वीकारण्याच्या निर्णयाला पंप चालकांच्या संघटनेनं तुर्तास स्थगिती दिली आहे। HDFC बँकेनं कार्डावर इंधनाची विक्री केल्यास 1% ट्रान्झॅक्शन चार्ज लावण्याचा निर्णय तुर्तास मागे घेतलाय। बँकेनं तसं लेखी आश्वासन दिले, त्यामुळे पेट्रोल पंपांनी कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय देखील मागे घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नोटाबंदी विरोधी आंदोलनात पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते, तर भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। पुण्यात मंडईतील टिळक पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीमुळे सामान्य जनतेचं जीवन उद्ध्वस्त झालंय, मात्र यामुळे कोणताच उद्देश सफल झाला नसल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे। भोर तालुक्यातील कापूरहोळ इथं राष्ट्रवादीच्या वतीनं तिरडी आंदोलन करण्यात आलं। या नोटाबंदीच्या काळामध्ये जवळपास 58 ते 60 परिपत्रक काढण्याचं काम यांनी केलं। म्हणजे याचा अर्थ RBI आणि केंद्र सरकार हे पण गोंधळून गेलेलं होतं। हे मूर्तिमंत उदाहरण या 58 परिपत्रकावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। आणि त्याच सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आज दिशाभूल करण्याचं काम चाललं। त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे। तर कोल्हापुरात नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन पुकारलं होतं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला। यावेळी आंदोलकांनी बँकेसमोर आणलेल्या म्हशी बँकेमध्ये घुसवण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून आंदोलकांना रोखलं। नागरिकांना पैसा मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय। पोलिसांनी जनावरांना हाकलून दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं। मोठ्या बँका ग्रामीण भागातल्या बँकांना पैसे पुरवत नाहीत आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अजून 4 आणि 5,000 रुपयेच लोकांना मिळतात। आणि याच्यामध्ये त्याचं कुटुंब भागवणं, त्याची जनावरं भागवणं, त्याची मजुरांना मजुरी देणं, याच्यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। आणि याच्या विरोधामध्ये बँक ऑफ इंडियाच्या दारामध्ये धरणं आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हशी बांधण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता। जे लोकांचे हाल होत आहेत, रांगा ATMवर बँकेत, एवढा म्हणजे मोठा प्रॉब्लेम झालेला शेतकऱ्याचा असो गोरगरिबांचाच जास्त झालेला आहे। त्यामुळं जनतेचं खूप असंसर्पट होत आहे आणि हा निर्णय एकदम चुकीचा घेतलेला आहे। त्यांनी पूर्वनियोजन करायला पाहिजे होतं, नंतर हा नोटबंदीचा निर्णय घ्यायला पाहिजे। अकोला इथे राष्ट्रवादीनं नोटबंदी निर्णयाविरोधात धरणं आंदोलन पुकारलं होतं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर राज्यभरात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला। अकोल्यातही सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वच नेते कार्यकर्ते पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते। नोटबंदीच्या निर्णयानं ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित नेत्यांनी केला।
नोटबंदी निर्णयाविरोधात पिंपरी चिंचवडच्या मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसांनी स्वतंत्र आंदोलनं पुकारली होती। चिंचवड स्टेशन चौक ते आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला, तर काँग्रेसने देखील आंबेडकर चौकात थाळीनाद आंदोलन पुकारलं। आगामी निवडणुकीत आघाडी न करता स्वतंत्र लढण्यावर आग्रही असणाऱ्या दोन्ही पक्षांनी नोटबंदीला विरोध करण्यासाठी स्वतंत्र आंदोलन करण्यावर भर दिला। नोटबंदी निर्णयामुळे शेकडो बळी गेले प्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली। नोटबंदी निर्णयानंतर परिस्थिती जैसे थेच आहे। याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईतही मोर्चा काढला होता। आधी नोटबंदीवर पक्षप्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा दिला। लोकसभेत काँग्रेसला साथ न देता वेगळी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातही काँग्रेससोबत आंदोलन न करण्याची भूमिका घेतली। मुंबईत 31 जानेवारीला होणारा मराठा मोर्चा होणारच असा निर्धार औरंगाबादच्या मराठा मोर्चा कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आला आहे। काही लोकांना हा मोर्चा नकोय, त्यामुळे जाणीवपूर्वक मोर्चा उधळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मराठा आरक्षणाच्या याचिकाकर्त्यांनी केलाय। इतकंच नाही तर मराठा आरक्षणासाठी केलेली याचिका मागे घेण्यासाठी सुद्धा दबाव टाकण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय। दबाव टाकण्याचा प्रयत्न माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आणि फार जबाबदार लोक त्याच्यामध्ये होते। मी त्यांचं आज नाव घेणं संयुक्तिक ठरणार नाही, परंतु माझ्याकडे पुरावे आहेत आणि पुन्हा असं जर प्रयत्न कोणी केला तर निश्चित वेळोवेळी आम्ही ते समाजासमोर ठेवू। तमाम महाराष्ट्राचा मराठा विशेषतः तरुण हा पेटलेला आहे आणि काल ही बातमी आल्यापासून सगळ्यांनी आपल्या गावस्तरी बैठका सुरू केल्या आणि 31 जानेवारीला आम्ही मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत। सर्वानुमते 31 जानेवारी ही तारीख जाहीर करण्यात आली, पण काही समाज बांधव म्हणावं की समाजकंटक हे 31 तारखेला मोर्चा होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत। त्यांना कळकळीची विनंती आहे की पूर्ण समाजाची अस्मिता या मोर्चामध्ये दडलेली आहे आणि ती रोखण्याचा कुणी प्रयत्न करू नये ही त्यांना विनंती करतो आणि त्यांनी 31 तारखेला मोर्चामध्ये सहभागी व्हावं। नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। तब्बल 7 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आलेत। सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड ह्या 5 नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर पण मोहापामध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलाय। काटोल आणि नरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा बसलाय। भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या मतदारसंघातल्या या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागतंय। नरखेडमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही। तिथे नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता नगराध्यक्षपदी निवडून आलेत, तर काटोलमध्ये चरणसिंह ठाकूर यांच्या विदर्भ माझा या पक्षाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्यात। गोंदिया नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला वादाचं गालबोट लागलं। मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रावर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यावरून बाचाबाची झाली। कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। गोंदिया नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकलाय। नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक इंगळे हे 17,756 मतांच्या मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत। तिरोडा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी सत्ता मात्र भाजपच्या हाती गेली आहे। तिरोड्यात नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे यांना विजय मिळालाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आलेत। भाजप सेना युतीचे 7 नगरसेवक विजयी झालेत। एका ठिकाणी अपक्ष नगरसेवक विजयी झालाय। या निकालानं गेल्या 15 वर्षांपासून तिरोड्यात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसलाय। पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पानसरे भाजपची कास धरल्यानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय। पानसरेंच्या जाण्यानं महापालिका निवडणुकीआधी अजित पवार एकटे पडल्याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात रंगतेय। आता विलास लांडे सोडले तर सर्व बड्या नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता टिकवणं राष्ट्रवादीला कठीण जाणार आहे।
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे। रविवारपासून मुलाखतींना प्रारंभ झालाय। मुलाखतीच्या पहिल्या दिवशी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे स्वतः उपस्थित होते। महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात भाजपकडे इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे, त्यामुळे 11 जानेवारीपर्यंत ह्या मुलाखती चालतील। त्यातच इतर पक्षातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग देखील सुरू आहे। शिवसेनेचे संजय राठोड यांचं यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद काढून भाजपचे मदन येरावार यांना पालकमंत्री बनवण्यात आल्यानं शिवसेना पदाधिकारी संतप्त झाले असून भाजपवर आगपाखड करत या कट कारस्थानाचा बदला घेणार असून आता भाजप नंबर 1 चा दुश्मन असल्याची गर्जना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली आहे। यापुढे भाजपशी संबंध नकोच अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतल्यानं भाजप सेनेतील वाद यापुढे आणखी चिघळणार असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील तब्बल 42 गावांच्या समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांनी मोरचंडी जंगलात 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। दरम्यान 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं नागरिकांचा संताप वाढलाय। त्यातच शासनाच्या उदासीनतेचा निषेध करत जंगलातच शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील 10 किलोमीटर अंतरावरील मोहडा शेत शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळला असून ह्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडाली आहे। केशव आडे यांना बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला। माहिती मिळताच उपवन संरक्षक अधिकारी पांढर कवडा यांच्या वनपरिक्षेत्रात अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। बिबट्याचं वय अंदाजे 2.5 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणाच्या निकृष्ट कामाबाबत लवकरच कारवाई करू असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय। सातारा जिल्ह्यातील तारळी धरणाची भिंत काही दिवसांपूर्वी तुटली, त्यामुळे धरणातून कोट्यवधी लिटर पाणी वाया गेलं। याची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत या ठिकाणी आले होते। या धरणाच्या निकृष्ट बांधकामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत सदाभाऊ खोत यांनी दिले असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला। निश्चितपणानं धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि मी पाटबंधारे विभागाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्याच्याला तो अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि जे ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई झाली पाहिजे ह्या मताचं शासन आहे आणि त्या पद्धतीने मी पाटबंधारे मंत्र्यांच्या बरोबर उद्याच तातडीनं बैठक घेतो। नाशिक आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात इतिहास तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध असलेले रंगनाथ नारायण गायधनी यांनी 96व्या वर्षात पदार्पण केलंय। रंगनाथ नारायण गायधनी यांनी इतिहासावर विपुल लेखन केलंय। त्यांची पुस्तकं महाविद्यालयात अभ्यासासाठी आजही वाचली जातात। इतिहासाचे जाणकार असलेल्या रंगनाथ गायधनी यांच्या योगदानाचं स्मरण ठेवत नाशिकमध्ये वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। चांगली असेल तर त्याला फेरा निश्चित मान मिळतो। कुठेही माझं मान कसं होईल, माझं झेपेल का नाही, काय होत सगळं काम होतं। त्या मुलाने जिद्द असली पाहिजे, जी जिद्द असेल ती चांगली असली पाहिजे, अनेकांच्या हिताची असली पाहिजे, तर ती इच्छा सफल होते। महाराष्ट्राचं भरतपूर अशी ओळख असलेल्या नाशिकमधल्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात विक्रमी थंडीमुळे यावर्षी विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। थंडी सुरू होताच दक्षिण आफ्रिका, सायबेरिया, अमेरिका, नॉर्वे आणि इतरही देशातून हजारो किलोमीटरचं अंतर पार करून हे असंख्य परदेशी पाहुणे दरवर्षी नांदूर मध्यमेश्वरचे पाणथळ गाठतात। त्यातच यावर्षी या धरणात मुबलक पाणी पुरवठा आहे, त्यामुळे या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीमित्र, निरीक्षक, अभ्यासक, निसर्गप्रेमी सोबतच सामान्यांची सुद्धा इथे चांगलीच गर्दी होत असते। पक्षी हे काही पर्यटन स्थळ नाही, तर पक्षी बघण्यासाठी जे अभयारण्य आहे तर पक्ष्यांचा अभ्यास करणं, पक्ष्यांची माहिती समजून घेणं, पक्षी काय उडतात, कसे राहतात, काय खाद्य खातात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। टेप रेकॉर्ड वाजवून किंवा सेल्फी काढून तिथे मजा एन्जॉय करण्यासाठी हेच ठिकाण नाही। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी तुम्ही सर्वांनी जर जायचं असेल तर एक गाईड किंवा पुस्तकाचा अभ्यास करून पक्ष्यांचा माहिती घेऊन तिथे गेलं पाहिजे। आज नांदूर मध्यमेश्वरमध्ये स्पॉटेड बिल डक असेल, ग्रे हेरॉन असेल, पर्पल हेरॉन असेल किंवा विविध स्पून बिल असेल, असे विविध प्रकारचे शेकडो पक्ष्यांचं आगमन आहे। ग्रासलँड बर्ड जे आपण बुलबुल असेल किंवा मैना असेल
किंवा अनेक प्रकारचे पक्षी आहेत की जे ग्रासवर राहतात. असे पक्षी जर ते खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे, तर हे पक्षी बघायचे असतील तर सकाळी उठून थंड हवेमध्ये आपण नांदूरमध्येची वाट नक्कीच धरायला हवी. खानदेशातली पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान धुळ्यातले डॉक्टर यतीन वाघ यांनी मिळवलाय. डॉक्टर वाघ यांनी आपल्या धुळ्यातल्या रुग्णालयात अत्यल्प खर्चात ही बायपास आणि हृदयाच्या छेदाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे ग्रामीण भागातल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय. कारण अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी खानदेशातील रुग्णांना मुंबई, पुणे, नाशिक इथे जावं लागतं. आता या रुग्णांना खानदेशातच यावरचा पर्याय उपलब्ध झाला आहे. बायपास आणि वॉल रिप्लेसमेंट या 2 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत आणि यापुढेही त्या अशाच प्रकारे होत राहतील. आणि श्रीविघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये आणखी वैशिष्ट्य असं आहे की ह्या शस्त्रक्रिया ज्या मुंबई, पुणे, नाशिकमध्ये ज्या दरात होतात त्या इथे लेस दॅन 50% इतक्या कमी अल्पशा दरात आपण ती सुविधा उपलब्ध केली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं असं की ज्या टेक्निकॅलिटीज म्हणजे ऑपरेशन तंत्रज्ञान वापरून आपण मुंबई, पुण्यात ऑपरेशन करतो, बायपासचं म्हणा, वॉलचं म्हणा, हृदयाचे छिद्र म्हणा, त्या सेम टेक्निकॅलिटीज, सेम ऑपरेटिव्ह स्किल्स वापरून आपण ती सुविधा ह्या हॉस्पिटलमध्ये देत आहोत. SRAमध्ये मिळालेली घरं विकलेल्यांना आणि विकत घेतलेल्या एकूण 63,000 कुटुंबांना सरकारनं दिलासा देणारी घोषणा केली. हायकोर्टानं ही घरं ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली आहे. याबद्दल राज्याच्या विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. उपसमितीत ट्रान्सफर फी घेऊन हे व्यवहार नियमित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. 63,000 के ऊपर ऐसे लोग हैं कि जिन्होंने SRA की सदनी का खरीद की है. अब सबको नोटिसें जा चुकी हैं, सबको सील, कुछ खोली को सील भी लगे हैं. अब बेचने वाला और लेने वाला दोनों की परिस्थिति को देखते हुए आज जब हम सबको घर दे रहे हैं, ऐसी स्थिति में हाईकोर्ट के साथ विचार विनिमय करके विधि व न्याय विभाग की सलाह लेकर हम किस प्रकार से उसमें से न्याय देने का प्रयास करें, इस प्रकार का निर्णय हुआ. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता एक्झिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यता आहे. इंजिनिअरिंगची पदवी मिळवूनही विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांना अपेक्षित ते ज्ञान असतंच असं नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांची एक्झिट टेस्ट घेऊन त्यांची नोकरीच्या बाजारात उभं राहण्याची पात्रता आहे का याचा छडा लावण्यात येणार आहे. सध्या केवळ मेडिकलच्या विद्यार्थ्यांनाच ही टेस्ट द्यावी लागते. रेल्वेच्या महसुलात वाढ करण्याच्या हेतून आता स्टेशनवरची जागा ATM मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ह्या मार्गाने रेल्वेला 2,000 कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. इंटरनेटच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवरच्या जागांचे लिलाव करण्यात येतील. त्यामुळे ATM मशीन लावता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.